मी आर्या बोलते आहे. एकदम सर्वसाधारण घरातील साधी मुलगी. आई बाबा, भाऊ आणि मी हसत खेळत जगणारं आमचं कुटुंब. आमच्याकडे जे आहे त्यात आम्ही सगळे समाधानी होतो. मला खूप आवडायचं शाळेत जाणं, मित्रमैत्रिणींबरोबर खेळणं, बागडणं, अभ्यास करणं. माझं एक स्वप्न होतं मित्रांनो, मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे, आई बाबांना अभिमान वाटावा असं काहीतरी करून दाखवायचं, त्यांना सुखात ठेवायचं. पण मला काय माहिती, 10 ऑक्टोबर 2025 हा दिवस माझ्या आयुष्याचा शेवट ठरेल आणि माझे स्वप्न स्वप्नच राहील. शाळेत दिवाळी आधीचे परीक्षेचे पेपर सुरू झाले होते. दिवाळीच्या सुट्ट्या लागेल म्हणून मी खूप जास्त खुश होते. नवीन कपडे मिळणार, आई दिवाळीचा फराळ बनवेन, बाबा फटाके घेऊन देणार या विचारानेच माझं मन नाचत होतं. त्या दिवशी दुपारी पेपर झाला. माझा पेपर खूप सोपा गेला होता. मी हसत हसत घरी आले. आई बाबा शेतात गेले होते. भाऊ अजून शाळेतच होता. म्हणून शेतात जाऊन मी माझ्या वडिलांकडून घराची चावी घेतली आणि घरी आले. ऊन खूप पडलं होतं. कुणीही बाहेर दिसत नव्हतं. मी घराचं कुलूप उघडलं आणि घरात गेले. मी रोजप्रमाणेच शाळेची बॅग जागेवर ठेवली आणि आतल्या खोलीत कपडे बदलायला गेले. आज घरात कुणीही नव्हतं, एकटी मी सोडून. पण माझ्या घराबाहेर कुणीतरी राक्षस माझी वाट बघत आधीच बसला असावा. तो होता नराधम राहुल यादव. वयाने कितीतरी वर्षांनी मोठा, पण मनाने खूप घाण विचारांचा एक लग्न झालेला पुरुष. तो नेहमीच माझ्याकडे विचित्र नजरेनं बघायचा, बोलायचा. पण मी त्याचं काही मनावर घेतलं नव्हतं, कारण वयानं तो खूप मोठा असून माझ्या घराशेजारीच राहायचा. त्यामुळे कधीच वाईट साईट विचार मनात आले नाही. पण तो इतका राक्षसी वृत्तीचा असेल हे मला त्या दिवशी समजलं, कारण त्या दिवशी मात्र त्याने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या. मी कपडे बदलत असताना त्याने दार ढकलून घरात आतमध्ये प्रवेश केला. क्षणभर मी थबकले, जरा सावध झाले. पण तो शांतपणे दरवाजा बंद करून माझ्याकडे आला. मी ओरडले, राहुल दादा, इथे काय करत आहे तुम्ही? बाबा घरी नाही, शेतात आहे. काही काम असेल तर बाबा घरी आल्यावर या घरी, किंवा शेतात जाऊन त्यांना सांगा. पण तो नराधम काहीच बोलला नाही. त्याने मला जोरात पकडलं. मी खूप घाबरले. मी झुंज दिली. त्याच्यापासून पळायचा प्रयत्न केला. पण त्यानं चिडून रागाने मी आरडाओरडा करते आहे पाहून मला फरशीवर खाली आपटलं. आई ग, मी ओरडले. जोरजोरात रडू लागले, कारण माझ्या डोक्याला खूप मार लागला होता. माझ्यासमोर सगळं धुसर झालं होतं. वाचवा, वाचवा, मला सोड, म्हणून मी जीवाच्या आकांतानं ओरडत होते. या गोष्टी वाईट असतात. बॅड टच, गुड टच कुणी करत असेल तर आवाज उठवायचा हे आईकडून आधीच ऐकलं होतं. म्हणून या माणसाची नियत मी ओळखली आणि स्वतःला वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहिले. पण त्या नीच माणसाने मला बाथरूमकडे ओढत नेलं. त्याला माझ्यासोबत वाईट कृत्य करायचं होतं ह्या विचारानेच मला एकटं पाहून तो घरात घुसला होता. पण मी त्याला प्रतिकारच करत होते. त्यामुळे चिडून त्यानं तिथल्या वरवंट्यानं माझ्या डोक्यात प्रहार केला आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर सगळं अंधारलं. क्षणात काय झालं मला काहीच समजलं नाही, कारण त्या क्षणीच माझं जग कायमचं संपलं होतं. माझं रक्त आजूबाजूला भिंतीवर, फरशीवर उडालं होतं. त्या नराधम माणसाने मला रक्ताच्या तारवड्यात पडलेलं पाहून तोही शुद्धीवर आला आणि घाबरूनच तिथून त्यानं पळ काढला. थोड्या वेळाने माझा लहान भाऊ सार्थक शाळेतून घरी आला. त्याने मला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. घाईतच तो आई बाबांकडे शेतात गेला. बाबा धावतच घरी आले. माझ्या घरच्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी पाजारी घराजवळ जमले. मला तशा अवस्थेत पाहून आमचं सगळं गावच हादरलं. घाईघाईने मला रुग्णालयात नेलं गेलं. पण डॉक्टरांनी सांगितलं ती आता जिवंत नाही. त्या एका वाक्याने माझ्या आई बाबांचं सगळं विश्वास संपलं. आई बाबा रडत होते. गावात शोक पसरला होता. ग्रामस्थांनी पोलिसांना घेरलं. खुन्याला पकडा, काही गोष्टींचा शोध घेऊन चौकशी करून पोलिसांनी शेवटी त्याला पकडलं. तो खाणीजवळ लपून बसला होता. त्याने कबुली दिली, हो मीच मारलं त्या आर्याला. त्याच्या मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ, विकृत विचार आणि रोजच्या 1.5 GB डेटा वापरायचे पुरावे पोलिसांना सापडले. त्याचं मन विकृत झालं होतं आणि म्हणून तो शिकार शोधत होता.
त्याने स्वतःच कबुली दिली. त्याचं असं वागणं हे पहिल्यांदाच नव्हतं. 7 वर्षांपूर्वी यानं आणखी एका लहान मुलीवर अत्याचार केला होता, पण त्यावेळी त्याच्या विरोधात पुरावा सापडला नव्हता, म्हणून तो जेलमधून असा सुटला होता. तीच मुलगी 1 वर्षापूर्वी विहिरीत मृत अवस्थेत सापडली होती. पोलिसांनी सगळ्यात अगोदर त्याच्यावरच संशय घेतला होता, पण त्याही वेळी पुरावा नसल्यामुळे हा नीच माणूस वाचला. त्याही वेळी सगळेच गप्प होते आणि म्हणूनच त्याची हिंमत अजून जास्त वाढली. पण आज त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली आणि आज माझ्यावर देखील अत्याचाराचा प्रयत्न झाला. मी प्रतिकार केला म्हणून रागाच्या भरात माझाही खून केला गेला. 11 ऑक्टोबरला माझा अंत्यसंस्कार झाला. संपूर्ण माझं गाव रडत होतं. माझ्या गावातले लोक रागाने ओरडत होते, त्या राक्षसाला फाशी द्या, नाहीतर आमच्या हवाली करा म्हणत होते. लोक रागाने त्याचं घर फोडत होते. वातावरण पूर्ण तापलं होतं. तेव्हाच काही पोलीस आले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही शांत व्हा, त्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, आमच्यावर विश्वास ठेवा. पोलिसांचं बोलणं ऐकून आमचं गाव शांत झालं, पण ती शांतता आक्रोशापूर्वीची होती. माझ्यासाठी आंदोलन सुरू केले. मला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण जनता एकवट झाली. आता मी नाही, पण माझा प्रश्न अजूनही जिवंत आहे की माझी चूक काय होती. मी तर फक्त अभ्यास करायला, हसत खेळत जगायला, आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायला, आयुष्य आनंदाने जगायला या जगात आले होते. पण माझ्यासोबत किती वाईट घडून बसले त्याचा मी, माझ्या घरच्यांनी स्वप्नातही विचार कधीच केला नसेल. माझ्यासारख्या हजारो आर्या आजही आपल्या आजूबाजूला आहेत, शाळेत, रस्त्यावर, घरघरात. पण तरीही माझ्या बाबतीत झालेली घटना ऐकून सगळेही गप्प कसे आहेत. त्या नराधमाने जेव्हा पहिल्यांदाच हा गुन्हा केला होता, आज तेव्हाच पहिल्यांदा त्या राक्षसावर कठोर कारवाई झाली असती, तर आज मी या जगात जिवंत असते, माझ्या परिवारासोबत असते. पण आज दुःखाने सांगावं लागतंय की त्याला मोकळं सोडल्यामुळे मी सगळ्यांपासून दूर झाले, माझ्या आईवडिलांपासून दूर झाले. म्हणून मी एवढंच सांगते, आपली मुलगी सुरक्षित तेव्हाच होईल जेव्हा समाज आपला मौन तोडेल, अन्यायाविरुद्ध लढेल. आज माझ्या आईवडिलांचा चेहरा मला पाहावला जात नाही. मी त्यांच्यात आजही जिवंत आहे. माझ्या आईच्या हृदयात मी आहे. मला किती त्रास झाला असेल हे आठवून माझी आई ढसाढसा रडते आहे. मला हे सगळं काही दिसत आहे, पण आता मी जिवंत नाही. माझ्यासाठी, माझ्या आईवडिलांसाठी मला न्याय हवाय. खरं तर प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलीला धाकात नाही तर आत्मविश्वासात ठेवावं. तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहे असं म्हणावं. आणि प्रत्येक माणसानं, प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक माझ्यासारख्या आर्याकडे आई, बहीण, मुलगी म्हणून पाहायला शिकावं. स्त्रियांचा रिस्पेक्ट करावा. मला माहिती आहे, माझ्या जाण्यानं सगळं संपलेलं नाही. ही दुनिया सुरूच राहील, गुन्हे, अपराध घडतच राहील. पण माझ्या आईवडिलांसाठी सगळं संपलं हो. त्यांचं जग हरवलं, जन्मभराचं दुःख त्यांना मिळालं आहे. मला फक्त याचंच वाईट वाटतं की त्यांचे डोळे पुसायला त्यांची मुलगी आता त्यांच्याजवळ नाही. पण मी नेहमीच माझ्या आईबाबांच्या हृदयात जिवंत राहील. माझ्या आईवडिलांसाठी, स्वतःसाठी मला न्याय हवा आहे. मला जर न्याय मिळाला तर माझ्या परिवाराला आयुष्य जगायला थोडं तरी सोपं जाईल. त्यामुळे मला न्याय हवाय. त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा हवी. माझ्यासोबत जे घडलं ते इतर कुणासोबत घडू नये म्हणून मला न्याय हवाय. त्यामुळे मला तुमची साथ हवी आहे. माझ्या घरच्यांसाठी तुमचा पाठिंबा हवा आहे. आवाज उठवा एकदा तरी, न्याय मागा एकदा तरी. त्या राक्षसाला शिक्षा व्हावी यासाठी तुमची एक कमेंट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. होईल का त्याला शिक्षा? मिळेल का मला न्याय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आर्या गेली, पण तिच्या कहाणीनं आपल्याला शिकवले आहे, निरागसतेवर कुणाचा हक्क नसतो. प्रत्येक मुलीला प्रेम, आदर आणि संरक्षण मिळणं खूप आवश्यक आहे. जर पहिल्यांदा जेव्हा हिंसा झाली होती त्यावर कठोर कारवाई केली असती तर आज ही घटना कधीच परत घडलीच नसती. आपल्या समाजाला जागरूक व्हायला हवं. शेजारी, परिचित किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून होणाऱ्या वाईट गोष्टींकडे गप्प राहू नका. वडिलांनी, आईंनी, शिक्षकांनी आणि प्रत्येक नागरिकाने मुलींना सुरक्षित वातावरण द्यावं. त्यांना भीती न वाटता जगायला शिकवावं. निरागस मुलींच्या हक्कासाठी आवाज उचला.
असा हिंसक अपराध पुन्हा कधीही घडू देऊ नका. आर्या गेली, पण तिचा आवाज आपल्याला सदैव स्मरण देईल. तुम्ही गप्प बसू नका. न्यायासाठी लढा. या निरागस मुलीला न्याय मिळवून द्या. त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या. फाशीची शिक्षा सुद्धा त्याच्यासाठी कमी आहे, त्यामुळे त्याला जनतेच्या हवाली करा. चला भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. सतर्क राहा. धन्यवाद.